खूप दिवसानंतर अचानक आज प्लॅन झाला आहे ट्रेकचा. आणि स्पेशली ट्रेकचा प्लॅन होण्याचं कारण म्हणजे असं 6-7 महिन्यानंतर मी चाललो आहे. तर बघू कितपत जमतं, किती फास्ट करतो आहे, की आजही तीच एनर्जी आहे का, लेट सी. आणि आता इकडून बोरली स्टेशनला ना बाकी तिकडे भेटतील मला. आणि ह्या ट्रेकचं श्रेय जातं माझ्या वाईफला. तिला माहेरी पाठवलं आणि मी चाललो त्या ट्रेकला. बोरली स्टेशनला पोचलो आणि मस्त पैकी आता आपले जे सोबत आहेत काही फ्रेंड्स त्यांना भेटा. ॲक्च्युली TTMM ट्रॅकच आहे. सो जो ट्रॅकला मी जाणार होतो तो इव्हेंट कॅन्सल झाला. आता ह्या ट्रॅकला जाणार. चला, पहिला ट्रॅक माझा 6 महिन्यानंतर. तू रडायची मला तर कोणत्या रडायच्या वाक्य होते. स्टेप चुकली तू मार्ग चुकतो म्हणजे. माझी बॅटरी लो झालेली कॅमेराची. सो मी तेच चेंज करत म्हणलं पाहिजे. कालाकट्टा बनव ना. पाणी कोण काय सांगा. फर्स्ट क्लाइंब करून पोचलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली ज्या ट्रॅकला निघणार होतो आणि जो कॅन्सल झालेला तो आज प्रवास करत तिकडच्याच काही मुलांबरोबर काही फ्रेंड्सबरोबर आम्ही शेवटी जो आपला TTMM ट्रॅक असतो त्या हिशोबावर निघालो. आम्ही 6-7 जण आहेत. तर आम्ही आता हडसरलाच चाललो आहे. तर ही फ्रंट साईड आहे जिथून पायऱ्यांची वाट आहे. आम्ही बॅक साईडने खुट्याची वाट करू. आमच्यासोबत काका ज्यांच्या गाडीतून आम्ही आलेलो आहोत एडिगा डायरेक्टली कल्याण टू कल्याण. सो बजेटमध्ये पडतं त्यामुळे बरं पडतं. म्हणजे डबल टिबल STचा प्रवास वगैरे करायची गरज नसते. आणि आज वेदर खूप छान आहे. फक्त बघू 11च्या अगोदर खाली यायला, नाही तर काय फाटेल आपली पण सगळ्यांची. एवढं होऊन असतं. आम्ही ट्रॅकला सुरुवात केली आहे. आमच्याबरोबर आमचे जुने मेंबर आहेत आणि बाकी. सो समज आहे पुढे. त्यासोबत आमच्याकडे लोकल विलेजर विक्रम आहे. त्याच्यानंतर जिग्नेश ना रे. त्यानंतर ही ताई आमच्यासोबत नवीन आहे. नाव नाही माहिती. नाव सांगतो तनुजा. अच्छा. त्यानंतर शुभम आमचा जुना मेंबर आहे. त्याला बघितलं असेल खूप वेळा. हा अक्षय ना. हा अक्षय सोबत. आणि त्या ताईचं माहीत नाही जर फोटो सेशन. धर्मिष्ठा की धर्मिष्ठा धरम पाजी आहेत आमच्यासोबत. 10 किलो हात नाही आहे. हा हीच. आणि ट्रेक आपण चालू करूया. चलो. पाच मिनटं वॉक करून आल्यावर पुढे 2 रूट आहेत. त्यानंतर असे एक झाडांचं आणि एक सरळ जाणार रस्ता आहे. त्या लेफ्टनी इकडून वर जायचं आहे. जेणेकरून तिकडे एकदम पुढे खडी चढाई आहे. आणि ह्या साईडनी एक स्लांट आहे त्यामुळे एवढं हेक्टिक नाही होणार. लोक आंब्यांचे फोटो काढताना फक्त फोटो. फायनली अर्धा रस्ता चढून तर आम्ही आलो आहे. थोडासा एक प्लॅटू
आणि मग नंतर खोट्याची वाट. आमच्याकडे विक्रमदादा तिकडचे लोकल गाईड तर आपल्याला रूट दाखवत आहेत पूर्ण आणि हेल्प पण करणार आहेत पुढे. तर नॉर्मली सांगितल्याप्रमाणे वाट रुळलेली आहे, त्याप्रमाणेच फॉलो करा जेणेकरून डिफिकल्टीज येणार नाहीत. हा समोर प्लॅटो आहे, इकडे हा वाला. तिकडून मग आपण पुढे केवच्या खाली, आता काही लोक आहेत तिथे, तिथून केव चढणार आणि किल्ल्यावर. 50% ट्रॅक झाला आहे आणि तिकडं आता फक्त खोटीची वाट चढायची आहे. अजून एवढं चढायचं बाकी आहे. आमचे मेंबर पसरलेले, माझ्यासोबत उरलेले 2 मेंबर आहे. काय फिलिंग्स आहेत तुमच्या? जबरदस्त. हे काळे काळे येतात ह्या साईडला. ऊन जास्त आहे. हां आता मिक्स फिलिंग आहे, धडधड होतं. प्रश्न विचार आम्हाला माहिती ना प्रश्न काय. काय म्हणजे काय कसं फिलिंग आहे वाटतंय? तुमच्या आता? कसं वाटतंय? फिलिंग्स म्हणजे आता एक जबरदस्त माहोल झालेला आहे. हां आता जो पॅचसाठी आम्ही आलो तो पॅच फायनली आलेला आहे आणि तो पॅच आम्ही चढायला आता एक 5 ते 10 मिनिटामध्ये ते चालू करणार. बियर गिल्स आहेस काय रे? एवढं सुरात बोलताय. अब हम ये पैच चढ़ने वाले हैं और ये बहुत ही कठिनाई का पैच है म्हणून विचार बियर गिल्स एवढं नाही इंजन आमचा एक माकड तिकडे बसलेला आहे. हां असं काहीतरी सांग, असं एकदम रिलॅक्स. फाटलेली बिटली आहे कोणाची तर सांग. एक माकड तिकडे आहे, एक शाहरुख खान बनला तिकडे, हां तो बघा. आणि आणि एक वर संयोरिटा आहे, ती फोटोग्राफर आहे आमची. वरती सनी देओल उभा आहे टोपी घालून. हां वरती तो सनी देओल उभा आहे. ठीक आहे. आमचा पहिला पार्टिसिपंट आणि खोटीच्या वाटेने चढताना ही स्टेप फक्त जमली पाहिजे, ते शेवटच्या डोळ्याला टाके पाय टाकायची आणि व्यवस्थित खोटीवर वगैरे पाय देत. ग्रेट. हा तो पाय आता खुंटीवर दे. स्टेप चुकली की मार्ग चुकतो, म्हणजे कन्फ्युज होतो माणूस. कन्फ्यूज होतो. रायडर जाऊ दे. पुढे फर्स्ट केवचा सबमिट. त्याच्यानंतर अजून एक बॉल आहे आपल्याकडे सेम हाईटची, त्यामुळे डायरेक्ट किल्ल्यावर. आणि अशा प्रकारे जिग्नेश केवमध्ये पोचलेला आहे. जाऊ दे चले. स्लोली मुवमेंट. हो घाईला आपल्याला. इकडे अडकल्यात ना सगळे, तिथे थांबले. खुट्यावर खुटी. दोनों पैर उधर. हाँ आणि फिर काकाकडनं फिर. कुठं टकवलं रे तुम्ही पाय? इथे झाला आता. सॉरी गाईज, जरा माझी बॅटरी लो झालेली कॅमेराची, सो मी तीच ती चेंज करत होतो मधल्या पॅसेजमध्ये. आय नो इट्स रिस्की, बट विदाउट बॅटरी फुटेज नाही मिळणार. तुम्ही म्हणाल काय यार मजा नाही आली. हो चाललो. तुला आता मध्ये थांबायचं नाही. मध्ये स्टॉप घ्यायचा नाही, म्हणजे जे तुम्हाला चलो इकडे. रशी सोड ना, पुढे जा. रशी तसं पण नाही लागणार. हा चला झाला. फायनली हे कसा होता एक्सपिरियन्स तुमचा? खूप छान म्हणजे मी तर घाबरले होते, खरंच घाबरले होते. मला बॅटरी चेंज करायला मजा आली. बट स्टील मला हा फोबिया घालवायचा होता ना, म्हणून मी त्यांना बोलले की हडसरला जाऊया आपण. मला वाटलं हडपसर बोलतात की काय. नाही हड जाऊ दे त्याला मध्ये. आता मला तरी जाऊ दे. हे दिसतं नाही हे आपल्याला, हे जे दिसतं का, हे आपल्याला एक सापाचं तोंड दिसतं. माणूस तिथे बसला ना की एक
एक प्रकारे आपण या हा असंच काय देवाकडे बघतो नंदीकडे, काय? परंतु आपल्या डोक्यावरती काय आहे? साप आहे. ओ नाही ही भारी दिसते. तनु मोबाईल दे ठेवतो. पिंक दिसते पिंक. आणि कुठे बसू ते? हडसरला पहिल्या खोटीची वाट चढून आल्यावर 2 केव आहेत. पहिल्या केवमध्ये एवढी जागा नाही, पण सेकंड केवमध्ये आहे जागा खूप जास्त. पण ओलावा पण आहे ना. ओलावा आहे आता पण सुटेल ते. हां सुकेल, बट पावसाळ्यात मला ते नसेल, कारण पावसात मे बी पाणी भरत असेल तिकडे. अजून पण ओला म्हणजे पावसात भरत असेल, पण हॉल्ट करू शकता खाणं प्यायला. आता रिसेंट जेवायला. पाऊस पडला ना त्याच्यामुळे पाणी आलं. हां माकडं खूप आहे तिकडे. बी केअरफुल गाईज. आलात तर ओपनली काही खाणं आणू नका. तर ही सेकंड आपली खोटीची वाट आहे. ते पण चढून डायरेक्ट किल्ल्यावर जाऊया. चला. इकडे बाजूला यायला लागते. चलिए. असे खोपचे आहेत काही ठिकाणी, हे बघा. त्यामुळे ओके सपोर्ट आहे. वरती इकडे जागा आहे, तो मध्ये नाही थांबत. हाडून जिग्नेश पण आलाय. वर्ध्याला इथूनच वाटतंय रस्ता. हां नको सरळ ते होते. हा बा सरळ नाही येणार का पुढे स्लिपरी आहे. हा बाई इथे. आणि अशा प्रकारे गाईस आम्ही फर्स्ट क्लाइंब करून पोचलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. इकडे वरती हनुमानाचं मंदिर आहे. तिकडे एक पाण्याचा टाका आहे आणि तिकडे एक आपण जे डोनर बघितलं सुकलेट टाकी. तो हडसर किल्ला हा नॉर्मली वॉच टॉवर म्हणून यूज केला जायचा इतिहासात महाराजांच्या काळात. तर याचं जास्त तेवढं हे महत्त्व नाही आहे, पण इकडच्या पूर्ण घाटबाटा नदी परिसर ज्या रस्ते आहेत त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवलं यायचं ह्या किल्ल्यावरून. खूप मस्त आहे व्ह्यू. आपण समोर मंदिर आहे देवीचं, हे पाया पड्या आणि मार्गस्थ होई आपल्या दुसऱ्या वाटेने खाली. चला. किल्ल्यावर आल्यावर इकडे काही हाडांची अवशेष दिसत आहेत, बघू शकता. आणि डेफिनेटली हा मोठ्या प्राण्याच्या हाडाची अवशेष आहेत. हे बघा, हे दाताचा भाग वगैरे हाडं. तर ही हाडं जी आहेत ती कदाचित गाईची वगैरे असू शकतात किंवा बैलाची, तर तेवढाच मोठ्या प्राण्याची ती दिसत आहेत. आणि हां समोरच इकडे चेहरा पडला आहे त्याच गाईचा. सो ज्या लोकल विलेजर जे आहेत त्यांच्याकडून कळलं की ज्या लोकांना अशा गायी किंवा आजारी पडल्या गायी नको असतात त्या अशा आणून वरती मारांवर सोडतात. मग पाणी खाणं न मिळाल्यामुळे पडून जातात आणि मग नंतर आपले जे हिंसक प्राणी असतात किंवा घारी, गरुडं किंवा इकडचे कोल्हे कुत्रे, रानकुत्रे हे सगळं खाऊन टाकतात. तसेच ती एक बैलाची किंवा गाईची सापळा पडलेला होता. तिथं आपण
मार्गस्थ होते आपल्या फायनल रूटला, जो महामार्ग म्हणतात किल्ल्याचा, तिथून खाली उतरूया. मंदिराकडे येऊन पोचलो आणि हे खूप एक सुंदर शंकराचं मंदिर आहे. तर खूप छान असा नंदी रंगवला आहे, बघू शकता. हे शंकराचं मंदिर. मंदिराच्या मागच्या साईडला आलो आहे. मंदिरात गेलो नाही का शूज काढणं आणि सगळं आंघोळ नाही केली आहे मेन. सो शंकराच्या मंदिरात जाणं मला चुकीचं वाटतं आज. सो मंदिराच्या मागच्या साईडला आहे आणि लकीली मंदिराच्या या अवाढव्य स्ट्रक्चरमुळे सावली मिळाल्या. खरंच ती खूप गरजेची होती. आणि इकडे थोडा हॉल घेतो आहे मी, बाकी जेवण घेते का अजून पायऱ्या पुढे आहेत आणि हळूहळू जाऊया, घाई नाही. सो रेस्ट हेअर. हो, धान्य कोठाराची एक वेगळीच प्रथा आहे इकडे. मी पाणी जायची जागा असणार. पाणी जायची जागा आहे ना. अच्छा, मुख्य द्वाराकडे आलो का आपण? नाही नाही इथे बसा, 15 मिनिटं फील करा किती थंड वाटते. ही कोठारच आहेत की सगळी. तर टॉस दे रे. हां, सगळं सामान टाकून ठेवलंय. एकदा गेल्यावर नेलं ना ते इकडे न्यायचंच नाही. समोर जाऊन बघतो. कारण आम्हाला साहित्य देणारी माणसं भरपूर आहे. एक फोन केला की बघू शकता. इकडे एक आहे, तो 3 खोल आहे. हा व्यवस्थित पॅसेज आहे. व्यवस्थित इकडे टेंट लावू शकता. थोडी व्यवस्थित केली तर. आणि अच्छा, इथे पण उतरायला जागा. इथे नंतर उतरायला जागा तर नाही आहे, पण छान आहे. आणि ह्या इकडे उतरू शकतो, पण राहण्यासारखं नाही. पण हां, इकडे तर डेफिनेटली टेंट लागू शकतो एक व्यवस्थित. आणि छान आहे. धान्य कोठाराची रचना बघू शकता. महाराजांच्या काळातील तोफ आणि त्याच्यावरची कलाकृती अजूनही जिवंत ठेवण्यात आली आहे, बघू शकता. आणि एवढ्या उन्हातही थंड आहे. पंचधातूची असणार ही तोफ. हां हां, येस. आणि ही जी तोफ आहे ती गायमुखावालीच आहे ही. नाही, कुठलीच तोफ गरम नव्हती. आणि गायमुख तोंड आहे. हो, मी श्रीमान योगी पुस्तक वाचत होती ना, त्याच्यामध्ये वाचलेलं. या लांब पल्ल्याच्या नसणार तोफा, छोट्या असणार आहे. डिझाईन पण आहे बघ काहीतरी. हो हो, तेच. कुठल्या तरी तोफेवर काहीतरी लिहिलेलं पण. मग ते भाई तोफेवर वाटते. पण हे नाही, कालाकट्टा बनव ना. काय पाणी कोण काय सांगत आहे या रिएक्शन नंतर तर डाऊटफुल आहे. पाणी टाका, पाणी खरंच नाही, तुमच्याकडे कालाकट्टा नाही का? नाही, आमपण आहे. अच्छा, पण ऍक्च्युली आहे चांगलं, पण काय जास्त झालं. थोडं पाणी टाक ना. ना रे, माझी पाण्याची बॉटल खराब नाही. त्याच्या पाण्याची बॉटल, त्याच्या पाण्याची बॉटल तर आम्ही लास्ट टाइम कोहोजला मस्ती केली होती ना आपण होतो तेव्हा. अरे वो वाली बॉटल नहीं रे, वो लीची है, लीची पीने का वो थोड़ा अलग है. लीची नेक्स्ट नाही. टाइम लेके आती हूँ. तू आना, लेकिन तू ही लेके आऊंगा. नाही, 2-3 आणल्यात तर बोललो लीची बिची असतात ना. एक आंबण आणि निंबू पाणी आणलं. सोडा पब आहे, सोडा पब. हा, निंबू पाणी चांगलं लागतं का? पायऱ्या उतरून आल्या. इकडे एक महादरवाजा आहे, हा नवीनच बसवला सध्या. खूप मस्त आहे, बघू शकता. मुख्यद्वार ही मुख्य वाट. त्याला
महाद्वाराची वाट बघतो या पूर्ण पायऱ्या. हे महाद्वाराला जाणाऱ्या हा मुख्य पायऱ्या ज्या खालून पूर्ण वरपर्यंत येतात बघू शकता. आणि यावरती किल्ला आणि ज्या प्रकारे स्लोप आहे त्यामुळे हळूहळू उतरलेलंच बरं, चढताना काय वाटत नाही. एनिवेज आपण डायरेक्ट ह्या पायऱ्यांवरून खाली जाऊया चालत, डायरेक्ट नाही. आणि बेसुलीला जाऊन खाता खाता फीडबॅक घेऊ आणि व्हिडिओ तिकडे एंड करू. अशा प्रकारे मी ट्रॅक इकडेच एंड करतोय आणि आमचे मेंबर्स सगळे. आपण आपल्या मेंबरला विचारा कैसा था आपका एक्सपीरियंस सर. काफ़ी अच्छा था, मुझे तो बहुत अच्छा लगा. कुंठेची वाट थोड़ा एक नवीन एक्सपीरियंस था. गढ़ काफ़ी एक्सप्लोर करने के लिए बड़ा है, रिटर्न आने वाला काफ़ी लंबा है. धूप में थोड़ा सा ही हुआ बट बहुत अच्छा ट्रैक था. देखने ताई तुम्हाला कसा वाटला एक्सपिरियन्स. मस्त होता आणि बस ना, थकलेस. नाही थकले, छान होता एक्सपिरियन्स. थ्रिल होता, थ्रिल. थ्रिल होता. हा येस. 2 तास रशीवर. हा रडायचंच बाकी होतं फक्त खुंट्याच्या इकडनं, पण झाला मैंने ट्रेक आंसू तो. देख लिए थे दोनों के. पूर्ण टीम मुळे कुंटे रडायचे बाकी होते की तू रडायची बाकी नाही होती. मला अच्छा रडायचं तू रडायची, मला तर कुंटे रडायचे बाकी होते. पण मजा आली. पूर्ण टीमने छान असं व्यवस्थित तो trek जिवंत पार आणलं पाडला आणि खाली. मला जिवंत आणलं खाली. हे महत्वाचं आहे. मला ह्या माणसाने वाचवलं. अच्छा ह्या माणसाने झालं काय केलं. रशी बांधली. रशीने खेचलं वरती. अच्छा अच्छा क्या बात आहे. तुझा कसा एक्सपिरियन्स होता. खूप छान, खूप छान, खूप छान. मजा आली. परत कधी येणार. परत लवकरच येऊ पार्टिसिपेंटला घेऊन. अरे जबरदस्त ये जबरदस्त. बस एवढाच शब्द बाकी आहे ना. एका शब्दामध्ये पूर्ण एक्सपिरियन्स. तुझं काय म्हणणं. एकदम झिंगाट, हा एकदम झिंगाट. झिंगाट. तू काय झिंगाट म्हणून आलास की काय. आमच्या गाईडला विचारा तुमचा कसा एक्सपिरियन्स. तुम्ही तर रोजच जाता, कसं वाटलं तुम्हाला आमच्या सोबत. तुमचा एक्सपिरियन्स चांगला वाटला. म्हणजे सगळे मनमिळव भेटले मला. मनमिळा भेटले ना. खायला प्यायला दिलं ना पोरांनी. भरपूर काय टेन्शन नाही. कोणी काय आणि कमी तुम्ही नाही केलं तुम्ही ना. जे मला खायला घालतो ना आता ही मॅगी वगैरे हा. तिथं ऑलरेडी मी खातच नाहीये. ते नाही खात, बाकी खाल्लं ना. हा ओके बिस्किट वगैरे व्यवस्थित एकदम. हे काय बनवते आता. कैरीचं पण नाही. ते कोको कोला आहे का तुमच्याकडे मॅडम. कोको कोला आम पन्ना बना रहे हैं हम लोग हाँ अभी. काला खट्टा आहे का मॅडम तुमच्याकडे. नहीं वो तो नहीं है. एक ही बोतल ना भाई. हाँ एक में जलजीरा. जलजीरा खत्म हो गया. अरे ये तो डीमार्ट में मिलते हैं यस. ना. जलजीरा ये डीमार्ट वाला आइटम है. ये पैकेट मिलते हैं आम इसका. पन्ना का पैकेट है. हाँ पूरा पैकेट मिलता है ना से. समर को मतलब थोड़ा सा उसमें रोज भी मिलते हैं. रूह अफ़ज़ा. beat करने के लिए मेरी फ्रेंड ने सजेशन रूह दिया अफ़ज़ा था. भी मिलता है ना. रूह अफ़ज़ा नहीं मिलता. क्या नहीं मिलता. मेरे इधर मिलता है. हाँ काय पाळलं नाही. वो तुमको तुम्हारा तोड़ देख के देता नहीं होगा. हमको देता है वो. क्या है ए, रोज ऐसा नहीं है. तोड़ देख के देता नहीं होगा. चलो चला तो बाय बाय. हमारा दिल देख के दिया ना. उसने मेरा फेस नहीं देखा, उसने मेरा दिल देख के दे दिया. हाँ इसके लिए आम पन्ना दिया है. मोबाईल बघा तुझ्या. हाँ मा मोबाईल. हो चलो चलो बाय बाय. अच्छा हा माझा आहे आणि माझेच हे मुगडा ती घ्यायची. मुगडा पण घ्यायची. चलो बाय बाय. लाईक शेअर सबस्क्राईब स्टे ट्यून. आता बघूया लवकरच कधी परत येतोय मी. पहिला ट्रॅक माझा 6 महिन्यानंतर.